समाज या ठिकाणी येत आहे आणि तरी जल्लोषाने या ठिकाणी जो कार्यक्रम घेत असतात या ठिकाणी पूर्ण दिल्ली शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना घेऊन व हिंदू बांधवांना घेऊन या ठिकाणी ईदगाह मैदान ते पूर्ण दरबारपर्यंत या ठिकाणी मिरवणूक दिसत असते आणि हा जो कार्यक्रम एकता मुस्लिम समाज आणि हिंदू समाजाचा एकताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि सर्व ॲडव्होकेट परवेज काझी साहेबांना त्याच्या टीमला त्यांना सर्वांना शुभेच्छा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर हा कार्यक्रम शुक्रवारी होता, पण गणेशोत्सवाची मिरवणूक गणेशोत्सव चालू असल्यामुळे इथले आमचे माझे जे मार्गदर्शक आहेत, माझे जे कायदे तज्ञ आहेत, सल्लागार माननीय श्री परवेजी काझी साहेबांनी या ठिकाणी एक चांगला निर्णय घेतला की गणपती उत्सवामध्ये आपण मिरवणूक काढणं कुठेतरी गोंधळ होईल, म्हणून त्यांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून इथे या ठिकाणी शुक्रवारची नियोजित मिरवणूक ते कॅन्सल करून आज दिनांक सोमवार रोजी या ठिकाणी त्यांनी मिरवणूक ठेवली आहे। मी तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं, तमाम सर्व गणेश भक्ताच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं मी काझी साहेबांचे सर्व मुस्लिम बांधवांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद या ठिकाणी देतो। आज त्यांनी या ठिकाणी त्यांच्या झेंड्याचं सुद्धा या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे। खरं तर या देशामध्ये तुझे हिरवं, तुझे भगवं, तुझे निळं, तुझे लाल असे जे वातावरण या ठिकाणी दूषित होत आहे, त्याच्यातून जे दंगे देशभाव निर्माण होत आहे, त्याला एक प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी काझी साहेबांनी एक पांढरा शांततेचा ध्वज, शांततेचे कलर ते या ठिकाणी ध्वजाच्या रूपामध्ये या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। मी त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। मला या ठिकाणी आदर सत्कार केला, या ठिकाणी मी सर्वांचा या ठिकाणी खूप आभारी आहे। अल्हम्दुलिल्लाह जिस तरीके से हमने जो है ना 5 तारीख का ईद उल अज़हा का जुलूस होता है, लेकिन हमने इसे बढ़ाकर क्योंकि गणेश फेस्टिवल के सामने देखते हुए इसे बढ़ाकर आज 8 तारीख को रखा है। और 8 तारीख को भी जो है ना सभी ज़ाहिरीन जितने भी है जितने भी आने वाले हैं ज्यादा से ज्यादा तादाद में शरीक हुए हैं, मैं सबका तहे से इस्तकबाल करता हूँ और जश्न ईद उल अज़हा नबी को सबको मुबारकबाद देता हूँ। और ये भी मुबारकबाद देता हूँ कि मिलाद का ये 11वां जुलूस है, 11 साल अल्हम्दुलिल्लाह।